विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण एक नवीन चॅप्टर किंवा एक नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत. ठीक आहे. आपल्याला काय सांगितले, पहिल्यांदा आपल्याला सांगितले ट्राय दिस म्हणजे एक ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. ठीक आहे. म्हणजे हा पण सेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक प्रकारच सांगण्यात आलाय थोडक्यात, पण ऍक्टिव्हिटीद्वारे. काय, टेक अ पीस ऑफ ब्रेड और भाकरी. जी आपण भाकरी खातो त्याचा एक पीस घ्या, किंवा जे काही तुम्हाला ब्रेड भेटते, जे काही ब्रेड तुम्ही खाताय त्याचा एक पीस घ्या. त्याला काय करा, ह्युमिड प्लेसमध्ये ठेवा. ह्युमिड म्हणजे थोडंसं तिथे थोडंसं मॉइश्चर असलं पाहिजे, थोडीशी आर्द्रता असली पाहिजे. अशा प्लेसमध्ये त्याला 2-3 दिवसासाठी सरळ ठेवून द्या. ठीक आहे. आता ठेवून दिल्यानंतर काय झालं, त्याच्यावर फंगस ग्रो झाला. आपल्याला दिसतं की डोळ्यांनी दिसतं की त्याच्यावर थोडंसं फंगस ग्रो झालंय आणि ब्रेड थोडासा स्पॉइल झालाय. त्याच्यावर ग्रीनिश कलरचं फंगस आपल्याला पाहायला मिळतं बघा. ठीक आहे. थोडंसं हिरव्या कलरचं. त्याचं ऑब्झर्वेशन करायचे आपल्याला. कशासाठी, की त्यामध्ये काय ग्रो झाले हे जाणण्यासाठी आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करायचे आहे मायक्रोस्कोप खाली, आणि त्याची आपल्याला डायग्राम काढायची आहे. ठीक आहे. आता बघा, फंगी, जी फंगी लाईक म्युकर, ती म्युकर काय झाली, फिलामेंटस बॉडी आहे त्याची. ती फिलामेंटस बॉडी हॅव स्पोरांजिया. आता ही जी फंगी होती, हा जो म्युकर होता त्याला फिलामेंटस बॉडी आहे आणि त्याला काय आहेत, स्पोरांजिया आहेत. ठीक आहे. फॉर्म स्पोर्स. ठीक आहे. मग ही बॉडी काय करते, त्यामध्ये हे स्पोर्स फॉर्म करते. ठीक आहे. हे डॉट 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 जे तुम्हाला दिसतात हे आहेत स्पोर्स. ठीक आहे. हे स्पोर्स फॉर्म करण्याचं काम करते ती फिलामेंटस बॉडी. ठीक आहे. कणाची, म्युकरची. आता मग काय होतं, ती फिलामेंटस बॉडी जर जास्त स्पोर फॉर्म झाले तर बस्ट होते म्हणजे तुटते किंवा फुटते किंवा जे काय तुम्हाला म्हणायचे ते बस्ट होते. आणि तिथं काय होतं, स्फोट झाल्यासारखं होतो, न्यू स्पोर्स रिलीज होतात. मग जे काही छोटे छोटे स्पोर्स आहेत, जे काही छोटे छोटे स्पोर्स बघा रिलीज व्हायला, हे छोटे छोटे स्पोर्स रिलीज होतात आणि जर्मिनेशन होतं त्याचं कशामध्ये, मॉइश्चरमध्ये, आणि न्यू फंगल कॉलनी फॉर्म होतात. ठीक आहे. मग ते जे स्पोर्स फॉर्म झाले वाऱ्याच्या किंवा कशाच्या तरी साह्याने, एका पक्षाच्या साह्याने म्हणा, वाऱ्याच्या साह्याने म्हणा, काहीतरी त्याच्यामध्ये वेक्टर आहेत, त्या वेक्टरच्या साह्याने ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. आणि तिथं जेव्हा त्यांना एक थोडीशी आर्द्रता भेटते, थोडंसं मॉइश्चर भेटतं, ते एका नवीन फंगीमध्ये, एका नवीन फंगीच्या कॉलनीमध्ये जन्माला येतात किंवा उदयाला येतात. अशा प्रकारे ही आहे स्पोर फॉर्मेशनची प्रोसेस. बघा, हे आपण ब्रेड घेतला, त्याला ठेवून दिला, त्याच्यावर ग्रीनिश लेअर तयार झाली. त्या ग्रीनिश लेअर मध्ये जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर तेव्हा आपल्याला हे असे स्ट्रक्चर पाहायला मिळाले. असे स्ट्रक्चर बघा, इथं काय झालं, हे फिलामेंटस बॉडी आहे म्युकरची, आणि इथं त्याच्यामध्ये स्पोरांजियम आहे. हा त्याच्यामध्ये स्पोर फॉर्म होत आहेत, त्या स्पोरांजियम मध्ये स्पोर फॉर्म होत आहेत. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या कॉलनीला जोडणारी जी रेष आहे किंवा जोडणारा जो ऑर्गन आहे त्याला आपण हायफे असं म्हणतो, आणि त्याच्या रूटला आपण रायझॉइड असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा, हे एकदा का भरलं, हे स्पोरांजियम एकदा का भरलं तर त्याचं बस्ट होतं, स्पोर्स रिलीज होतात आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन मॉइश्चर कंडिशन मध्ये त्यांची ग्रोथ होते. त्याला आपण स्पोर फॉर्मेशन असं म्हणतो. हा एक प्रकार असेक्शुअल रिप्रोडक्शनचा मानला जाऊ शकतो. ठीक आहे. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण त्याचे स्पोर्स फॉर्म झाले. ठीक. अशा प्रकारे आता आपण पाहूयात नेक्स्ट. आता आपण पूर्णपणे असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलं. ठीक आहे. आता बारे सेक्शुअल रिप्रोडक्शनची. ठीक आहे. रिप्रोडक्शन मधला दुसरा प्रकार कोणता, सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर्स विथ हेल्प ऑफ 2 जर्म सेल्स. 2 जर्म सेल्सच्या मदतीने किंवा हेल्पने सेक्शुअल रिप्रोडक्शन हे होत असतं. एक फिमेल गॅमेट, दुसरं मेल गॅमेट. या प्रकारे ह्या 2 जर्म सेल्स आहेत आणि त्याच्या मदतीनेच नेहमी सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. ठीक आहे. 2 मेन प्रोसेसेस ऑकर्स इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 मेनली ज्या प्रोसेस ऑकर होतात त्या प्रोसेस कोणत्या, एक गॅमेट फॉर्मेशन, दुसरं फर्टिलायझेशन. मग त्यामधली पहिली प्रोसेस कोणती, गॅमेट फॉर्मेशन. हे गॅमेट फॉर्मेशन कशासाठी गरजेचं आहे बघा. गॅमेट फॉर्मेशन नाही झालं तर पुढे फर्टिलायझेशन नाही होणार, आणि फर्टिलायझेशन नाही झालं तर झायगोट नाही फॉर्म होणार, आणि झायगोट नाही फॉर्म झालं तर एम्ब्रिओ नाही फॉर्म होणार, आणि एम्ब्रिओ जर नाही फॉर्म झाला तर न्यू बेबी किंवा न्यू प्रोडक्शन किंवा रिप्रोडक्शन होणार नाही. अशा प्रकारे ह्याची सुरुवात होते कुठून, गॅमेट फॉर्मेशन पासून. आता गॅमेट फॉर्मेशन बघा कसं होतं, गॅमेट्स फॉर्मड बाय मियोसिस. मियोसिस नावाचं जे सेल डिव्हिजन होतं त्याद्वारे हे गॅमेट्स फॉर्म केले जातात. बघा, मियोसिस मायटोसिस आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलंय, आणि त्या लेक्चरद्वारे आपण जे काही पाहिले बघा तसं त्याचं डिव्हिजन होत असतं. मग मियोसिस बघा, इन मियोसिस क्रोमोझोम नंबर रिड्यूस्ड इन हाफ. आपण पाहिलं होतं तशाच प्रमाणे मियोसिस मध्ये क्रोमोझोमचा नंबर हाफ मध्ये येतो, आणि हेन्स हॅप्लॉइड त्याची प्लॉइडी होते, आणि हॅप्लॉइड गॅमेट्स फॉर्म होतात. हे झालं गॅमेट फॉर्मेशन.
आता पाहूयात की फर्टिलायझेशन म्हणजे काय. नेक्स्ट प्रोसेस आहे फर्टिलायझेशन. बघा फर्टिलायझेशन मध्ये काय होतं, हॅप्लॉइड मेल प्लस हॅप्लॉइड फिमेल मिळून झायगोट फॉर्म करतात. झायगोटचं मायटोसिस होतं, त्याचं फॉर्मेशन होतं एम्ब्रिओ मध्ये आणि एम्ब्रिओ फॉर्म झाला की त्याचं फॉर्मेशन होतं न्यू इंडिव्हिज्युअल मध्ये. ही झाली शॉर्ट प्रोसेस. ठीक आहे, ह्याच्यामध्ये डिटेलिंग भरपूर आहे, पण आपण एक थोडासा सापळा रचला. ठीक आहे, हा झाला त्याचा सापळा. ठीक, फ्युजन ऑफ मेल गॅमेट फ्रॉम मेल पॅरेंट प्लस फिमेल गॅमेट फ्रॉम फिमेल पॅरेंट, त्याच्यामधून काय झाला, न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म झाला. आणि ऑलवेज त्या न्यू इंडिव्हिज्युअल मध्ये काय होतं, ऑलवेज हॅव रिकंबाइंड जीन्स ऑफ बोथ पॅरेंट्स. मग एक जो मेल पॅरेंट होता आणि एक जो फिमेल पॅरेंट होता त्याचे रिकंबाइंड जीन्स झाले त्या न्यू इंडिव्हिज्युअल मध्ये, आणि ते नेहमी होत असतं. आणि मग त्या न्यू इंडिव्हिज्युअल मध्ये काय काय झालं बघा, एक तर सिमिलॅरिटी विथ बोथ पॅरेंट्स, एक तर त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आली जे की बोथ पॅरेंट्स कडून आली गेली. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट सम डिफरन्सेस दॅन बोथ पॅरेंट्स, आणखी त्याच्यात काहीतरी डिफरन्सेस आपल्याला काय पाहायला मिळाले जे की वेगळे होते कोणापासून, दोन्ही पॅरेंट्स पासून. दोन्ही पॅरेंट्स पाशी असलेली खासियत तर आलीच, पण ह्याची एक स्वतःची नवीन खासियत त्या रिकॉम्बिनेशनमुळे तयार झाली असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, मग नोट्स पॉइंट काय म्हणतात बघू. सो फर्टिलायझेशन मुळे, रिकॉम्बिनेशन मुळे काय झालं, थोडीशी डायव्हर्सिटी आली. सो डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. मग ज्यामध्ये ती जेनेटिक व्हेरिएशन आली, एक आली मेल पॅरेंट कडून, दुसरी आली फिमेल पॅरेंट कडून, आणि त्याच्यामुळं त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळाली. ठीक आहे, मग ती जेनेटिक व्हेरिएशन काय करते बघा. जेनेटिक व्हेरिएशन काय करते, हेल्प ऑर्गॅनिझम टू ऍडजस्ट विथ चेंजिंग एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंट जसं जसं चेंज होतं तसं तसं त्या चेंजिंग एन्व्हायरमेंट सोबत काय पटवून देण्याचं काम ही जेनेटिक व्हेरिएशन करत असते. त्यामध्ये काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स फॉर्म करण्याचं काम करते, आणि आपल्याला असं पाहायला मिळतं की ही जेनेटिक व्हेरिएशन त्या वेमध्ये हेल्प करत असते टू मेंटेन एक्झिस्टन्स. म्हणजे कोणत्याही स्पेसिसचं एक्झिस्टन्स मेंटेन करण्यासाठी जेनेटिक व्हेरिएशन ही महत्वाची आहे, असा आपल्याला एक पॉईंट लक्षात आला. आणि प्लांट्स ॲनिमल्स सेव्ह देमसेल्स फ्रॉम एक्सटेंट. मग जे काही प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत ते स्वतःला एक्सटेंट होण्यापासून ह्याद्वारे सेव्ह करत असतात. म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शन हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. अशा प्रकारे हे होतं हे सेक्शुअल रिप्रोडक्शनचं लेक्चर. आणि आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. ठीक आहे, त्या अगोदर हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.